नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. आदमापूर बाळूमामा देवालय ट्रस्ट गैरव्यवहार प्रकरणी एसआयटी. आदमापूर येथील संत बाळूमामा देवालय ट्रस्ट मधील 60,75,00,000च्या गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथकाची एसआयटीची नियुक्ती गुरुवारी रात्री उशिरा करण्यात आली. यामध्ये 5 अधिकाऱ्यांसह 8 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामुळे तपासाला गती येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली. अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पत्की, पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा, पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्यासह 2 पोलीस उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. सहधर्मादाय आयुक्तही या विशेष तपास पथकासोबत काम करणार आहेत. मार्च 2020 ते मार्च 2026 या कालावधीत मेंढ्यांची विक्री व जमीन खरेदीत अनियमितता असल्याचा ट्रस्टवर ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी तत्कालीन धर्मादाय निरीक्षक तथा प्रशासक रागिनी खडके, देवस्थानचे सचिव रावसाहेब कोणकेरी यांच्यासह कंत्राटदार आणि संबंधितांवर 60,75,00,000च्या घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. देवस्थानला शिधा, वर्गणी, खोबरेल तेल निर्मिती, बकऱ्यांची विक्री यातून उत्पन्न मिळते. देवस्थानच्या विविध उत्पन्नाच्या मार्गाचा तपास सुरू आहे. देवस्थानच्या जमिनीच्या खरेदी विक्रीमध्येही अनियमितता आहे काय हेही तपासण्यात येणार आहे. आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत देवस्थान समितीच्या विश्वस्तांची चौकशी केली आहे. देवस्थानचे दप्तर ताब्यात घेऊन व्यवहारांची पडताळणी सुरू केली आहे. या घोटाळ्यामध्ये आणखीन काही नावे समोर येण्याची शक्यता असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.